चला इथून खरं अर्थाने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी स्वतः आयोजक आपण पाहतोय भगवान दादा भगत आणि त्याच्या साथीनं अगदी दिनेश भगत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना पाहायला मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये खरं इथून पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती विठ्ठलवाडी संघाकडनं आपण पाहतोय. सचिन हा गोलंदाजी ट्रॅकवरती राऊंड टर्मवरती विकेटचा मारा. स्ट्राईक एंडवरती दिनेश नॉन स्ट्राईक एंडवरती भगवान दादा स्वतः आयोजक देखील आपल्याला पाहायला मिळतील आजच्या लॉट्समध्ये अगदी. इथून खऱ्या अर्थाने खेळले जाईल मॅच. चला सुरुवात. चला पंच ग्रीन सिग्नल द्या, लगेचच सामन्याला सुरुवात करा. जास्तचा वेळ घेऊ नका, अगदी भरपूर वेळ होतो. खऱ्या अर्थाने 5 वाजता ते खऱ्या अर्थाने सामना उरकायला. इथून पहिला चेंडू आहे. इथून खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडू वरती कमालीचा फटका. इथून अगदी कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यापर्यंत हा फटका खेचला होता. अगदी 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती अगदी 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले होत्या. त्यानंतर अगदी 1 बाउंड चेंडू क्षेत्ररक्षक अडवणार फेकणार. तत्पूर्वी 2 धाबा कंप्लीट झाल्यात. खऱ्या अर्थाने इथून बघत्याच्या वाडी टीमचं खातं खोलले, अकाउंट ओपन झाले. 2 धाबा धावफलका वरती जोडल्या गेल्यात. हो यावेळेस फटका फसलाय. सिंधू खाली क्षेत्ररक्षक होणार नाही सुखा. इथून फलंदाज होईल बाद दिनेश. बॅक टू द पवेलियन. टीसी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथून करत एंटर होत असताना पाहायला मिळेल. दत्ता यावेळेस डावकुरे शैलीचा फलंदाज आहे. आणि इथून खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा डावकुरे शैलीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो तेव्हा तेव्हा अगदी गोलंदाजा वरती देखील प्रेशर निर्माण होतो. यात मात्र काही शंका नाही आहे. इथून खऱ्या अर्थाने दत्ता ज्याच्यामध्ये अगदी भरपूर क्षमता आहे, अगदी मोठे फटके सहज रित्या अगदी खेचून आणू शकेल. आणि इथून खऱ्या अर्थाने ती कामगिरी दत्ताला करावी लागेल. हो म्हटलं होतं की या खेळाडूकडे ती क्षमता आहे, अगदी सहजरीते मोठे फटके खेचू शकतो. आणि इथून खऱ्या अर्थाने पहिला चेंडूवरती पूर्णपणे समाचार घेत असताना चेंडू आउट ऑफ द पार. अगदी एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं षटकार. डीजे इथून खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूवरती कमालीचा फटका अगदी पहिला चेंडू खेळत असताना पाहायला मिळाला. हा यावेळेस निर्धाव चेंडू आलाय. अगदी इथून खऱ्या अर्थाने थोडंसं गोलंदाजीवरती परिवर्तन पाहायला मिळालं. थोडंसं अगदी चेंडू बराच काळ जमीन लगत अगदी जाऊन यष्टीरक्षकाकडे बिसावला. निर्धाव चेंडूची सांगता. अगदी सचिनने थोडंसं कमबॅक करायला सुरुवात तर केली. अगदी मोठा फटका खाल्ल्यानंतर थोडंसं गोलंदाजीवरती परिवर्तन पाहायला मिळालं. इथून खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक तिथं होता. अगदी क्षेत्ररक्षकाकडनं त्या चुका पाहायला मिळाल्या. आणि इथून खऱ्या अर्थाने झेल जमिनीला दान झालं. एक सिंगल झाली कंप्लीट. इथून खऱ्या अर्थाने या सिंगल धाबीच्या साह्याने फलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. यस 9 धाबा फलकावरती.
हो यावेळेस स्ट्राईक एंडवरती भगवान दादाला पाहिलं होतं. अगदी इथून क्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. इथून अगदी पहिल्या षटकांती दफलकाचा विचार केला तर 9 धाबा दफलकावरती आपण पाहतोय. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. टीम विठ्ठलवाडी संघ जास्तीचं टीम मिटिंग घेऊ देऊ नका पंच प्लीज. अगदी इथून खऱ्या अर्थाने आजचा हा तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने लवकरात लवकर सामने उरकण्याचं काम अगदी इथून केलं जाईल पंचांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने 2 दिवस झाले विचार केला तर 4-4:30 वाजतात. अगदी इथून थोडंसं सहकार्य असू द्या. सर्व टीम्सला विनंती आहे अगदी. चला इथून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने विचार केला तर षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती अजयला पाहतोय. इथून खऱ्या अर्थाने पहिल्या षटकांती धावफलकाचा विचार केला तर 9 धावा बनल्यात आणि इथून दुसरं षटक प्रगती पथावरती किती धावा बनवल्या जातील या दुसऱ्या षटकांमध्ये पाहावं लागेल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज दत्ताला पाहतो ज्याच्या बॅटमधून कमालीचा फटका पाहायला मिळाला होता. यावेळेस अगदी अतिरिक्त उसळी पाईट सिंडू अबंतर धाव या अबंतर धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती. हो यावेळेस अगदी कमालीचा विचार केला तर फक्त बॅटची लिडिंग एज लागली होती. त्यानंतर खऱ्या अर्थाने दूरवरती शतरक्षक अगदी कमालीचं शतरक्षण आणि इथून त्यानंतर खऱ्या अर्थाने विचार केला तर फक्त एक सिंगल धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 11 धावा धावफलकावरती. आता इथून खऱ्या अर्थाने स्ट्राईक एंडवरती फलंदाज भगवान दादाला आपण पाहू शकला अगदी मुख्य आयोजक या स्पर्धेचे. आणि इथून खऱ्या अर्थाने भगवान दादांच्या बॅटमधून देखील मोठे फटके पाहायला मिळतील यात मात्र काही शंका नाही आहे. खऱ्या अर्थाने त्यांच्या देखील बॅटमधून मोठे फटके सातत्याने आपल्या टीमसाठी पाहतो. आणि या वेळेस अगदी खऱ्या अर्थाने विचार केला तर आपल्या टीमसाठी गावाच्या नावासाठी खऱ्या अर्थाने इथे खेळत असताना पाहायला मिळतील. खऱ्या अर्थाने जेव्हा अगदी कर्जत आदिवासी संघटना आणि त्याच्या फाईट समोर अगदी पनवेल आदिवासी संघटना होती तेव्हा मात्र भगवंतदादांच्या बॅटमधून कमालीचे फटके देखील पाहायला मिळाले होते. तीच कामगिरी इथे करावी लागेल. या वेळेस अगदी अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली आणि इथून खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस अगदी पंच हरिदुरे मला सांगत असताना अगदी वाईट सिंडू स्क्वेअर मारा अभंतर धाबेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती. ओहो यावेळेस फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. अगदी शतरक्षक देखील झेल झालाय जमिनीला दाण आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने इथून 3 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी 3 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 15 धावा धावफलकावरती. इथून खऱ्या अर्थाने थोडंसं रनअपमध्ये
आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने इथून स्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहू शकाल दत्ता. इथून खऱ्या अर्थाने मागच्या चेंडूवरती काय कमालीची रनिंग पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अगदी अक्षरशः 3 धावा कंप्लीट केल्या. हो या वेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला अगदी विचार केला तर शॉर्ट लॉंग क्षेत्ररक्षक तैनात, कमालीचं क्षेत्ररक्षण. त्यानंतर आणि इथून खऱ्या अर्थाने एक सिंगल धाव झाली. कंप्लीट एक सिंगल धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 16 धावा धावफलकावरती. हो या त्यावेळेस बॅटची लिडिंग एज खरं तर स्लिपने कमालीचं क्षेत्ररक्षण. त्यानंतर फक्त एक सिंगल धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 17 धावा धावफलका भरती. आणि इथून खऱ्या अर्थानं हो यावेळेस अगदी नो. हा यावेळेस पंच हरिदोरी आम्हाला सांगत असताना नो चेंडूची सांगता. अगदी रेषेच्या पुढं अगदी गोलंदाजाचा पाय आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने गोलंदाजाला केलं जाईल दंडित. नो +2 ना पंच, नो +2 अशा 3 धावा. पुढील चेंडू अगदी फ्री हिट पाहायला मिळेल आणि इथून खऱ्या अर्थाने फलंदाज देखील त्या चेंडूचा देखील पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने आज फ्री हिट चेंडूचा फायदा घ्यावा लागेल दत्ता या फलंदाजाला. हो यावेळेस अगदी बॅट अगदी थोडं पिचला स्पर्श झाली. सिंगल कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न आणि इथून खऱ्या अर्थाने 2 धावा झालेत कंप्लीट. आणि इथून खऱ्या अर्थाने 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 संपलंय. अगदी 2 षटकांती धावफलकाचा विचार केला तर 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चला जास्तचा वेळ घेऊ नका पंच, लगेचच अगदी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विठ्ठलवाडी संघ थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. इथून खऱ्या अर्थाने लवकरात लवकर इथून अजून भरपूर सामने 22 बनल्यात. अगदी 2 षटकांती 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकांती अगदी 9 धावा बनल्या होत्या. त्यानंतर खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये 13 धावा बनल्यात. टोटल 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती व्यक्तिक पहिलं सांगे कोट्यातलं 3रं षटक घेऊन येत असताना दीपकला पाहतोय. राऊंड टंबोर बिकीचा मारा स्ट्राईक एंडवरती भगवान दादाला पाहतोय. ओहो यावेळेस फटका दर्जेदार आहे, कमालीचा फटका. इथून चेंडू थांबणार नाहीये. विचार केला तर लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू आउट ऑफ द पार. भगवान दादाच्या बॅट मधून हा दर्जेदार चौका. मधून अगदी हा चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने
हो हो, क्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न झाला होता. इथून खरं त्यांना बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. इथून निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस अगदी कमालीचा फटका आणि इथून चेंडू वन बाउन्स किर पोहोचला सीमारेषा पार. अजून एकदा दर्जेदार फटका. अगदी काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. विचार केला तर कव्हर शतरक्षकाच्या डोक्यापर्यंत हा फटका खिचून आणला होता. चेंडू वन बाउन्स अखेर पोहोचला सीमारेषा पार. आधी शतरक्षक देखील तिथे तैनात होता. मात्र शतरक्षकाकडनं त्या चुका पाहायला मिळाल्या आणि त्या चुकांचा मोबदला मिळत असताना टीम बख्तरच्या संघाला पाहायला मिळेल. हे चपकाराच्या सायने धाफलक अगदी पुढे सरसावत असताना पाहायला मिळाला. 30 धाबा धाफलका भरती जोडले गेलेत. यावेळी अजून एकदा दर्जेदार फटका आहे. शतरक्षक तिथूनच अगदी तैनात. आ हा हा हा, एष्टी रक्षक. आणि इथून खऱ्या अर्थाने चेक केलं जाईल. खऱ्या अर्थाने थर्ड अंपायर इकडे अगदी रिफर केलं गेले पंचांच्या माध्यमातून. इथून खऱ्या अर्थाने चेक केलं जाईल आणि इथून त्यानंतर मात्र मला डिसिजन कळवलं जाईल. इथून फलंदाज होईल बाद. अगदी भगवान दादाच्या पारीचा अंत. इथून खऱ्या अर्थाने सिंगल बनली होती. अगदी गरज नव्हती. मोठे फटके भगवान दादाच्या बॅटमध्ये पाहायला मिळत होते आणि इथून खऱ्या अर्थाने रनआउटच्या विकेट सोडावी लागेल. फलंदाज भगवान दादा बॅक टू द पवेलियन. ठीक आहे. मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना विचार केला तर अगदी रनआउटची विकेट अगदी भगवान दादाला गमवावी लागली. इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर फटके येत होते. गरज नव्हती अगदी या सिंगल दाब्याची. मात्र इथून खऱ्या अर्थाने सिंगल दाब्याच्या प्रयत्नामध्ये इथून फलंदाज झाला बाद. त्यानंतर अगदी सौरभला मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळाला. ओहो, या वेळेस फटका फसला होता आणि इथून खऱ्या अर्थाने एष्टी रक्षक तेजस आणि इथून खऱ्या अर्थाने बॅक टू बॅक त्याच्या माध्यमातून इथून अगदी चुका पाहायला मिळाल्यात आणि इथून सेल झाला जमिनीला दान. त्या दरम्यान सिंगल झाले. कंप्लीट सिंगल दाब्याच्या साहाय्याने दाफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 32 धावा दाफलका भरती. हो, यावेळेस अगदी अडबा बॅट नाही मिड विकेट क्षेत्रामध्ये अगदी चेंडू ट्राबल झाला. बन पाऊन सकीर चेंडू पोहोचला सीमा रेषा पार. इथून खऱ्या अर्थाने सौरभच्या बॅटमधून हा दर्जेदार चौकार. या चौकाराच्या साहाय्याने दाफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. अगदी 36 धावा दाफलका वरती. षटक क्रमांक 30 संपले.
डाकुऱ्या शैलीचा दत्ता इथून करत दत्ताच्या बॅटमध्ये मोठे फटके येतील का. हाफ ट्रॅकर चेंडू होता. हा हा या वेळेस अगदी वाईट +4 अशा 5 धाबा इथून खऱ्या अर्थाने 5 धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. इथून खऱ्या अर्थाने 41 धाबा धावल का भरती. हो हो यावेळेस दी नो मॅनस मध्ये चेंडू टाबल झालाय. 1 बाउन्स चेंडूवरती शतरक्षक येणार आणि इथून खऱ्या अर्थाने फलंदाज सौरभ चापारीचा अंत. अगदी पहिली धाव घेतली होती दुसरीचा प्रयत्न करत असताना इथून फलंदाज सौरभ चापारीचा अंत झालाय. सौरभ बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे यस निबाडर मैदानाच्या आतमध्ये प्रशांतला पाहतोय. अगदी डावखोरी शैलीचा फलंदाज. हो या वेळेस प्रशांत अगदी पहिला चेंडू खेळत असताना निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळाला. हो यावेळेस अजून एकदा वाईट चेंडू अगदी अतिरिक्त धाबेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 43 धाबा धावफलकावरती. हो यावेळेस पुन्हा एकदा एसटी रिक्षाकडनं त्या चुका पाहायला मिळाल्या. यस बाईच्या एक धाव इथून बाईची एक धाबीच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 44 धाबा बनल्यात. इथून खऱ्या अर्थाने अजूनही या षटकातील उर्वरित काही चेंडू शिल्लक आहेत आणि इथून खऱ्या अर्थाने किती धावांचा टार्गेट अगदी दिला जाईल टीम विठ्ठलवाडी संघाला आणि ते इथं पाहावं लागेल. स्ट्राईक एंडवरती दत्ता ज्याच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळाला होता. इथून अगदी बराच काळ शांत. इथून चेंडू बन बाउन्स. चेंडू होणार फरार. अगदी इथून कमालीचा फटका. इथून विचार केला तर कबर पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि चेंडूवरती मिळाले 4 धाबा. टीसी मैदानाच्या आतमध्ये अगदी दत्ताच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला होता. इथून खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा प्रयत्न चांगले होते. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. अगदी दत्ताचा विचार केला तर मोठे फटक्यासाठी जाणला जातो हा फलंदाज. इथून खऱ्या अर्थाने यावेळेस निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ओ हो यावेळेस चेंडू बराच काळ हवेत आहे. चेंडूवरती शतरक्षक. चुका इथून होणार नाही. अगदी विचार केला तर लॉंग कव्हर शतरक्षक तैनात होता आणि त्यानंतर इथून करण्यात फलंदाज होईल बाद. दत्ता बॅक टू द पवेलियन. इथून अगदी षटक क्रमांक 4 संपले. 4 षटकांती धावफलकाचा विचार केला तर 48 बनलेत आणि 49 धावांचं टार्गेट आहे. टीम
विठ्ठलवाडी संघाला. विठ्ठलवाडी या तिथून खऱ्या अर्थाने 49 धावा कशा प्रकारे बनवले जातील त्यांच्या माध्यमातून पाहावं लागेल. चला चला टीम विठ्ठलवाडी संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर व्हायचे. येस नेक्स्ट मॅचचा नाणेफेकी केली जाईल इथून खऱ्या अर्थाने. चला या पुढील होणारा सामना अगदी BCC चिंचवली आणि त्यांना फाईट करेल डोनेबाडिया. दोन्ही संघाचे कर्णधार. चला लगेचच टॉस बॉक्समध्ये या. इथे खऱ्या अर्थाने विचार केला तर इनिंग ब्रेकमध्ये अगदी नाणेफेकीचं कौल करणं बंधनकारक आहे, याची देखील दक्षता घ्या. नाणेफेकी करणं बंधनकारक आहे अगदी इनिंग ब्रेकमध्ये. चला दोन्ही संघ BCC चिंचवली संघाचा कर्णधार आणि त्यांना फाईट करेल टीम डोनेवाडी संघाचा कर्णधार. चला लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. इथून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना विठ्ठलवाडी संघाकडनं आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दीपक आणि त्याच्या साथीनं सुवासला पाहतोय. खऱ्या अर्थाने इथून स्ट्रायकरवरती दीपक, नॉन स्ट्रायकरवरती सुभाष. इथून खऱ्या अर्थाने गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर दिनेश रट्ट्या मोर्द विकेटचा मारा. पहिला चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल. इथून खऱ्या अर्थाने पहिला चेंडू अगदी अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. इथून पहिला चेंडू निर्धाव आलाय. इथून खऱ्या अर्थाने कशा प्रकारे अगदी विचार केला तर 49 धावांचं टार्गेट आहे टीम विठ्ठलवाडी संघासमोर आणि इथून पहिला चेंडू निर्धाव आले. अगदी अशीच गोलंदाजी करावी लागेल टीम बगताजवाडी संघाला. इथून खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. विठ्ठलवाडी संघाचा विचार केला तर विठ्ठलवाडी देखील संघ देखील अगदी चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. नेहमीच त्यांचं देखील अगदी कशा विभागामध्ये चर्चा असतात. आणि इथून करताना ओ हो क्रॉस द लाईन फटका. दूरवरती क्षेत्ररक्षक गणेश चेंडू मागे धावणार. अगदी 2 क्षेत्ररक्षक. चेंडू थांबत नाहीये. चेंडू जाणार लॉंग लेग रिजन मध्ये. आलाय दर्जेदार सुकार.
हो यावेळेस इथून अगदी मैदानाच्या आतमध्ये घडलं काय, इथून फलंदाज होईल बाद, अगदी एष्ट्या बुद्धबस्त केल्यात. इथून फलंदाज दीपक चपारी संत. दीपक बॅक टू द पवेलियन डीजे. येस धन्यवाद डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजसला पाहतोय. इथून खऱ्या अर्थाने तेजस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एंटर होत असताना खऱ्या अर्थाने वन बाउंडच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. तेजसचा विचार केला तर अगदी मोठ्या फटक्यासाठी जाणला जाणारा हा फलंदाज यावेळेस वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. हो यावेळेस अगदी लेग स्लिप क्षेत्ररक्षकाने कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय. इथून यस पंच. यस इथून अगदी गोलंदाजावरती आक्षेप आलाय. इथून अगदी चेक केलं जाईल. हरिदोरे कृपया आपणच चेक केलं तर बरं होईल प्लीज. इथून अगदी फेअर डिलिव्हरी आहे. लिगली अगदी चेंडू आहे. इथून खऱ्या अर्थाने कमालीची गोलंदाजी दिनीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. येस तिथून खऱ्या अर्थाने गोलंदाजाने थोड्याशा चुका केल्या आणि त्यानंतर चला पंच मॅच सुरू करा.
48 बनलेत, 49 धाव संख्येचं टार्गेट आहे. सेकंड मॅच आपण बघतो या ठिकाणी. करूया सुरुवात मॅच साठी. अर्थात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. मॅच चालू असताना थोडासा जरूर इलेक्ट्रिकचा अडथळा आला होता आणि तिथून मॅचला खरं तर स्पीडअप देतोय. हो, यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह मध्ये फटका जबरदस्त पाहिला. त्या ठिकाणी घेतली जाईल एक सिंगल धाव आणि इथे पाहिलं ना तर नक्कीच अकरा धावा स्कोरबोर्डवर. दिनेश गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर एंटर झाले. अगदी पाहिलं ना तर दीपक आणि त्याच्या साथीला सुहास, तेजस आणि सुहास असे बाटल आपण या ठिकाणी बघतोय. फटका दर्जेदार आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे वन बाउंड सीमा पार चौकार. चला नेक्स्ट मॅच. बीसीसी चिंचवली संघाचा कॅप्टन आणि टीम डोनेवाडी संघाचा कॅप्टन. गोलंदाजी ट्रॅकवर सौरभला तुम्ही पाहू शकाल. सौरभ आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर जबरदस्त गोलंदाज आहे. यावेळेस मात्र फटका क्लास आहे. मिड विकेट रिझन मध्ये त्या ठिकाणी शतरक्षक लॉंगर रिझन मध्ये पाहायला मिळतोय. अगदी पाहिलं ना तर जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतोय. आणि बीसीसी चिंचवली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. विनंती करेल डोनेवाडी टीमचा कॅप्टन एक प्रतिनिधी पाठवा. डोनेवाडी टीमचा कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी या टॉस करिता. तिसरी मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि चौथी मॅच असेल कोंबळवाडी आणि त्याला फाईट करेल टीम जी मात्र वाघाची वाडी अभिचा संघ. आणि त्यानंतर शेवटची मॅच पाहायला मिळेल सचिन 11 माथेरान आणि त्याला फाईट करेल प्रशांत मोहपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 18 बॉल, काही धावसंख्येची गरज आहे. इथे देखील वाईट बॉल जरूर आलाय. +1 अशा 2 धावाच्या मात्र स्कोरबोर्डवर घेतले जाईल. हेच डोनेवाडी टीमचा कॅप्टन आणि बीसीसी चिंचवली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. मी विनंती करेल दादांना, दादा मनोज भाऊ आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी लगेच त्या ठिकाणी जा. तिसऱ्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल आणि धन्यवाद संतोषजी शेंडे. इथे टॉस केला जाईल तिसऱ्या मॅचचा. अर्थ तुम्ही पाहू शकाल डोनेवाडी आणि त्याला फाईट करेल टीम बीसीसी चिंचवली. दोन्ही दिग्गज संघ आज एकमेकांसमोर
पहिल्यांदाच मॅच खेळण्यासाठी तयार होतील यात शंका नाही आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, इथे टॉस केला जातोय. अगदी पाहिलं ना तर टॉस जिंकलाय BCC चिंचवली संघाने आणि स्वीकारले प्रथमतः चूज द बॅट फर्स्ट आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केले डोनेवाडी टीमला. ही मॅच संपल्यानंतर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. हो, यावेळेस तेजस स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 चेंडू जरूर निर्धाव खेळलाय आणि ते स्कोर बोर्डवर जर धावा पाहिल्या ना तर 19 ऑफ 1 विकेट 19 धावा स्कोर बोर्डवर आपण बघतोय. एक जबरदस्त 20 धावा या ठिकाणी आपण बघतोय. वीस धावा जरूर आपण बघितलाय. ओहो, यावेळेस साजरा फटका फसला होता. शतरक्षक फार दूरवर वडा फिल्डिंग जबरदस्त एफर्ट दाखवत असताना इथे ठोकलाय फलंदाज तेजसच्या बॅटमधनं. चौकार जरूर आलाय परंतु पंचांनी रेफर केलाय. तिसऱ्या पंचांकडे अगदी या ठिकाणी चेक केला जाईल. विमरचा चेंडू या ठिकाणी चेक केला जाईल. हे स्वतः फेअर डिलिव्हरी असेल कारण बॅट्समन यस जरूर स्टेप आउट झाला होता आणि तदनंतर ज्या फिल्डरने बॉल अडवण्यासाठी केलेले भरपूर प्रयत्न संघर्ष तर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये परंतु तो संघर्ष सिगेला पोचवावा लागेल. इथे ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता मिळतील 4 चौकार. करतात एक दमदार स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उद्घाटन देखील अगदी थाटा माटात आपण पाहिलं. जणू काही नाशिक ढोल देखील आपल्याला पाहायला मिळाले. अगदी चांगलं आयोजन उद्घाटन देखील भव्य दिव्य आपण पाहिलं. तदनंतर ड्रोनच्या साह्याने देखील ते क्षणचित्र टिपले गेले. म्हणजे चांगलं दमदार आयोजन खरं तर आपण बघतो आहे. आणि यावेळेस स्वाद्रा बगताची वाडी आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम विठ्ठलवाडीला आपण बघतो. ओ फटका क्लास आहे. इथे पाहिलं तर फाईल लेग क्षेत्र मधून बॉल फरार. 4 धावांकरता मिळतील तेजसच्या सुवासच्या बॅट मधून. इथे दर्जेदार स्ट्रोक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. धावा बघतोय आपण 32. अजूनही काय धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. फुल टॉच बॉल यावर फटका फसलाय. शतरक्षक बॉल खाली इथे पकडली जाईल. संपवलाय तो मात्र फलंदाज सुवासचा खेळ. आणखीन एक विकेट. पंच रिव्ह्यू घेतलाय का विमर साठी? येस.
यस पंच फेअर डिलिव्हरी अगदी चांगला बॉल रिलीज केला. त्यानंतर सुहाची आलेली विकेट या मॅचमध्ये सर्व काही सांगून जाईल. कारण सुहाच्या बॅटमधनं धावा देखील येत होत्या, परंतु बगताचवाडी टीमचा एफर्ट जरूर आपण पाहिला. 17 धावसंख्येची गरज मॅच जिंकण्यासाठी. अजूनही उर्वरित बॉल 10 शिल्लक आहेत आणि बनवायचे ते मात्र 17. 32 धावा आपण बघतोय स्कोअरबोर्डवर. एक जबरदस्त टेक्निकल टीम काम करत असताना KTC.in माध्यमातून या वाहिनीचा विचार केला ना तर जबरदस्त वाहिनी आहे. अगदी कर्जत तालुक्यामध्ये ज्यांनी आपला नावाचा छाप सोडला ती KTC.in माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अगदी कोणतेही क्षेत्र असो, मग ते राजकीय असो किंवा शैक्षणिक असो किंवा क्रिकेटची स्पर्धा असो, कबड्डीची स्पर्धा असो, त्या प्रत्येक ठिकाणी बैलगाडा शर्यतीत देखील त्यांनी आपलं नाव कमावलं आहे. आणि आज ती KTC वाईन एक चांगलं काम करत असताना टेक्निकल टीमला आपण नक्कीच भरपूर शुभेच्छा देऊया. हो, यावेळेस साजरा क्षेत्ररक्षक थोडीशी डीपमध्ये खराब कामगिरी. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि इथून मिळतील 4 चौकार. थँक्यू. एक जबरदस्त बॅटिंग आपण बघतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळतोय. सचिन यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक, जागा बनवली, बॉलला पाठवलाय कव कॉर्नर रिझन मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. येईल 6 धावांकरता. बिग षटकार. हो, थँक्यू डीजे. सचिनच्या बॅटमधून दर्जेदार स्ट्रोक आपण पाहिला जरूर. आणि ह्यावेळेस देखील शॉर्ट बॉल होता आणि ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न जरूर केला होता फलंदाज सचिनने, परंतु थोडासा खाली राहिला बॉल. आणि तदनंतर डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सिंगाचा सर सेनापती अर्थात दत्ताला तुम्ही पाहू शकाल. एक लेजंड खेळाडू आहे आणि त्याच्या अगेन्स्ट जबरदस्त स्ट्रोक लगावलाय. फलंदाज सचिनची दमदार कामगिरी. बॉलला पाठवलाय फाईन लेग, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता आणखीन एक षटकार. पोहोचलाय 48 या आकड्यावर. आता गरज मॅच जिंकण्यासाठी ती मात्र 1 या धावसंख्येची. विठ्ठलवाडी टीम खेळते एक जबरदस्त संघ आणि आज या मोठ्या लॉस मध्ये देखील खेळण्यासाठी जरूर सज्ज झालाय. असं खेळा ना की एखाद्या मोठ्या संघाबरोबर जेव्हा तुम्ही बॅटिंग करत असतात, जेव्हा तुम्ही विजय प्राप्त करत असतात, तेव्हा तुमची कामगिरी खरं तर नावा रूपाला येत असते. प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक गल्लीत जी मात्र त्या टीमची चर्चा होत असते. आणि तीच टीम आज खेळत असताना विठ्ठलवाडी संघाला आपण या ठिकाणी बघतोय. 1 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. यष्टीरक्षकाची चुकी. बॉल चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान. चेंडू सीमा पार. मिळतील 4 आणि ते पहिला नक्कीच विजय प्राप्त करत असताना वाईट बॉल आणि एक्स्ट्रा 4 म्हणजे 5 धावा. इथे विजय प्राप्त करतोय तो विठ्ठलवाडी टीम आणि हार्डलक टीम बगताचवाडी. आणि इथून देऊया दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कडे वळूया. नक्कीच एक जबरदस्त बॅटिंग करत असताना या सामन्याचा कर्णधार अर्थात विठ्ठलवाडी टीमचा